नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ युट्यूब चॅनलवरती। आज अक्षय तृतीया। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्तांना एक अत्यंत महत्व आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे आजची अक्षय तृतीया। पण तुम्हाला माहित आहे का की या दिवसाला अक्षय का म्हणतात किंवा आणि या दिवशी सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त अजून काय महत्वाचे आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। नमस्कार, मी पांडुरंग दातळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ। तर अक्षय तृतीया म्हणजे काय? ती एक वैशाख शुद्ध तृतीया। त्याचा अर्थ आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, म्हणजेच अक्षय। या दिवशी केलेले दान किंवा जप आणि शुभ कार्य असेल तर त्या कार्याचे फळ अनंत काळ टिकते। हिंदू धर्मातील एक स्वयंसिद्ध मुहूर्त आहे, म्हणजे या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यासाठी पंचांग पाहण्याची किंवा मुहूर्त काढण्याची गरज नाही। आता अक्षय तृतीयेच्या काही पौराणिक कथा सुद्धा आहेत। त्याच्यामधली पहिली कथा काय की या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्म झाला। दुसरी पौराणिक कथा आहे की या दिवशी गंगा अवतरण झालं, असं मानलं जातं की या दिवशी स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर आली। तिसरी कथा अशी मानली जाते की महाभारतामधून जेव्हा पांडव वनवासात गेले होते तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नव्हतं। तसेच सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोहे दिले आणि त्याबद्दल कृष्णाने सुदाम्याचे दारिद्र्य दूर करून त्यांना अक्षय संपत्ती दिली। तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया। चौथी पौराणिक कथा आहे की याच दिवशी वेदांचा आरंभ झाला। या दिवशी वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली आणि गणपतीने ते लिहून पूर्ण केलं। आता अक्षय तृतीया दिवशी काय करावे आणि काय केलं पाहिजे हे आपण पुढे पाहूया। सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करायला पाहिजे। आणि आज जलदान असेल म्हणजे पाण्याचे माठ असेल, कलश असेल, धान्य असेल, वस्त्र असेल आणि फळांचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। त्यानंतर अक्षय संपत्ती मिळावी म्हणून लोक सोने खरेदी करतात। जर सोने घेणे शक्य नाही झाले तुम्हाला तर तुम्ही किमान चांदी किंवा घरातील एखादी तांब्याची पितळेची वस्तू किंवा धान्य खरेदी करू शकता। तसेच याच दिवशी आपण पूर्वजांचे स्मरण करून त्यांना पाणी आणि अन्नाचं नैवेद्य दाखवतो। शेतकऱ्यांनी या दिवशी शेतीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी नवीन हंगामासाठी बियाणे पुजले पाहिजेत, म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी। आजच्या दिवसाचा आपण आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिला तर हा दिवस केवळ बाह्य संपत्तीचा म्हणजेच सोने चांदी नसून आंतरिक अक्षय आनंदाचा आहे, म्हणजे चांगले विचार, चांगले कर्म आणि सकारात्मकतेचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे। तर मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे केवळ सोने खरेदी नसून दानधर्म आणि सत्कर्माचा सण आहे। या दिवशी किमान एका गरजू व्यक्तीला पाणी किंवा अन्नदान करा, ज्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि तुम्ही सांगा, तुम्ही या अक्षय तृतीयेला काय खरेदी करणार आहात? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना आणि परिवारांसोबत शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।